या बहीण आहेत. 2018मध्ये या लेकराचा त्यांना आशीर्वाद मिळाला. ते आपल्या चर्चला अनेक वर्षांपासून येत आहेत. त्याच्यानंतर गेल्या 7-8 वर्षांमध्ये त्यांना दुसरी काही गर्भधारणा राहिली नाही. पण ते म्हणतात 2025मध्ये ते सातत्याने आपल्या चर्चला यायचे, प्रार्थना करायचे की देवबाप्पा अजून एक आम्हाला बाळ हवंय. ते म्हणतात 2025मध्ये या बाळाची गर्भधारणा त्यांना राहिली. आणि जसं हे बाळ त्यांना गर्भधारणा राहिली त्यांना बीपीचा त्रास सुरू झाला. ते म्हणतात की 9 महिने झाले माझे, 9 महिने झाले तरी सुद्धा डॉक्टरांनी काही सांगितलं नाही की तुम्ही ॲडमिट व्हा आणि डिलिव्हरीला या. 10 दिवस ओलांडून गेले. मग डॉक्टरांनी ॲडमिट केलं आणि सिझरिनला घेतलं. ते म्हणतात त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की बाळाच्या हृदयाचे ठोके आम्हाला जाणवत नाही आहेत. आणि ते म्हणतात की मला देखील इतके त्रास सुरू झाले, डॉक्टरांनी अनेक कॉम्प्लिकेशन सांगितले. परंतु त्यांच्या आई आहेत, ते म्हणतात की आम्ही तिच्यासाठी सातत्याने प्रभू येशूकडे प्रार्थना करत होतो. आणि त्या ॲडमिट असताना शनिवार आला, ते इथे मंदिरात येऊन प्रार्थना करून गेले की तिची डिलिव्हरी जी आहे ती चांगली सुखरूप होऊ दे. ते म्हणतात सिझरिन झालं, हे बाळ जन्माला आलं, कुठलंही कॉम्प्लिकेशन नाही, कुठलाही त्रास नाही, बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहेत. सर्व गौरव ते प्रभू येशूच्या नावाला. धन्यवाद. आणि त्याचं नाव त्यांनी योहान ठेवलंय. योहान. गॉड ब्लेस यू बेटा. गॉड ब्लेस गॉड ब्लेस यू बेटा. थँक यू. हे कांबळे कुटुंब आहे आणि ते 15 ते 20 वर्ष झाले आपल्या चर्चला येतात. या सिस्टरनी मला सांगितलं 24 वर्ष झाले त्यांच्या लग्नाला आणि 18 वर्ष ते भाड्याच्या घरात राहत होते. आणि ते म्हणतात की काही घरातनं त्यांना काढण्यात आलं, प्रार्थना करतात म्हणून, स्तुती करतात नाही म्हणून, आणि त्यांना सारखी घरं बदलावी लागली. ते म्हणतात आणि त्यांच्यामध्ये इच्छा होती की मला देवबाप्पा स्वतःचं घर हवे, माझ्या हक्काचं घर हवे, जिथून मला कुणी काढणार नाही. काही घरातनं त्यांना काढायचे पण त्यांना ते कारणच माहीत नव्हतं की का काढतात. आणि ते म्हणतात मी देवबाप्पाला गळ घातली आणि तुमच्या एका संदेशात तुम्ही म्हटलात की तुम्ही देवबाप्पाचं घर बांधा आणि देवबाप तुमचं घर बांधेल. आणि ते म्हणतात की देवबाप्पानी ते कार्य त्यांच्या जीवनात केलेलं आहे. सर्व कुटुंब देवबाप्पाची सेवा करतं. आज पुण्यासारख्या ठिकाणी त्यांना हवंय तसं घर देवबाप्पानी दिलेलं आहे. आज ते घराची चावी घेऊन आलेले आहेत आणि हे काम प्रभू येशूने केलेलं आहे. Amen. You know her, right? Yes, This yes. girl you know now. Yes. So this is the key for your house. Hallelujah. सर्व गौरव प्रभू येशूला. ही बहीण सांगते की तिने देवबाप्पाशी करार केलता. तिला मूळ व्याधाचा खूप त्रास होत होता आणि तिला ब्लिडिंग होत होतं. ती देवबाप्पाशी म्हटलेली की देवबाप्पा मला जेव्हा आरोग्य मिळेल तेव्हा मी गुडघ्यावर चालत येईल आणि इथे साक्ष देईल. पण ती म्हणते की मला नंतर असं विचार आला की मी हे का करावं, शो ऑफ वाटेल का. पण पवित्र आत्मा तिला गळ घालत होता. पवित्र आत्मा म्हणत होता की तू करार केलाय, बोललायस, केला तर बरं होईल. आणि ती म्हणते की मी तसं केलं आणि मला देवबाप्पाने आरोग्य दिलं. आता तिला बरं वाटत आहे, तिचा ब्लीडिंग थांबलेला आहे. म्हणून सर्व गौरव प्रभू येशूला देतात. हे सर्व कुटुंब प्रभू येशूच्या जवळचं कुटुंब आहे. पास्टर, मुलगी 4 वर्षाची होती आणि मुलगा 2 वर्षाचा होता. पहिल्यांदा आले होते, जिथं बदामाचं झाड आहे तिथं बसले होते. समजत नव्हतं तुम्ही काय बोलताय ते, पण एक कळत होतं की ह्यांना कसं माहिती माझ्या घरातलं दुःख, यांना कसं माहिती. दरवेळेस यायचे, आनंद घेऊन जायचे, रडत यायचे आणि हसत जायचे. आणि मग कधी सोडलं नाही. म्हटलं हेच आहे जे मला पाहिजे होतं आणि प्रभूंनी चालवलं. आता मला प्रेयर हाऊस मध्ये प्रभूंनी प्रार्थनेसाठी. किती छान, सुंदर. हालेलुया. वी आर सो हॅपी फॉर यू. खूप छान. गॉड ब्लेस यू मोर एंड मोर. ये पिछले 5-5.5 महीनों से बीमार चल रही थी. डायबिटीज की लेवल 550 हो गई थी. उस दौरान में उन्हें 2 बार एडमिट करना पड़ा. हर बार उन्हें टेंशन आता था और जब एडमिट होती थी पूरे शरीर पे उनके ऐसे बड़े बड़े फोड़े आते थे, चक्कर आती थी. उनकी ननद ने उन्हें बताया कि पुणे में तुम जाओ इस भवन में और तुम्हें आराम पड़ेगा. वो कहते कि आज मेरा 3रा शनिवार है केवल, पर परमेश्वर ने मुझे केवल 2 ही शनिवार जब मैं आई तो मेरी सारी शुगर नॉर्मल हो गई है. परमेश्वर ने मुझे चंगाई दी है. मेरा सारा शरीर अब नॉर्मल है. उनकी शुगर अभी 109 हो चुकी है नॉर्मल रेंज में. इसलिए सारा आदर परमेश्वर के नाम को देती है जो चंगाई करने वाला हमारा खुदा है. सही बोल रहे हैं वो. सही आहे. यस बरोबर आहे. येस सर. आणि मुंबईहून येता तुम्ही? हा, मुंबईवरून, ठाण्यातून. प्रॉपरली आम्ही ठाण्यात राहतो. आता बरं वाटतं तुम्हाला? मला हो सर, खूप बरं वाटतंय. मी डिप्रेशन मध्ये जाणार होती पण वाचवलं देवाने मला. धन्यवाद. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू सिस्टर. 20 वर्ष झाले ते आपल्या चर्चला येतात आणि ते काम करतात. सोसायटीमध्ये कचरा जमा करायचं आणि त्यांचं 1 मजल्याचं घर होतं. पण ते म्हणतात की माझी इच्छा होती की 2रा मजला पण बांधावा. आणि विश्वासूरित्या त्या चर्चला येत होते आणि ते म्हणतात देवबापाने 2रा मजला नाही तर त्याच्यावर अजून 1 मजला, म्हणजे त्यांनी 2 मजले चढवले. आता 3 मजल्याचं त्यांचं घर झालेलं आहे. आणि ते म्हणतात त्याच्यासाठी लागणारे पैसे, कॉन्ट्रॅक्टर, सर्व काही देवबापाने पुरवलं. म्हणून सर्व गौरव ते प्रभू येशूला देतात. अजून एक त्यांची साक्ष आहे. हा भाऊ
आहे. त्याच्या पोटात खूप दुखत होतं, पण सोमवारी ते सकाळी डॉक्टरकडे गेले, काही बरं वाटलं नाही. मंडेला ते चर्चला घेऊन आले आणि मंडे डिसायपलशिप मीटिंग मध्ये त्याला आरोग्य मिळालं. म्हणून सर्व गौरव ते प्रभू येशूला Hallelujah. देतात. हालेलुया. Amen. अद्भुत साक्ष या परिवाराची. ते म्हणतात की सिस्टरांना सप्टेंबर महिन्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झालेला होता. त्यांच्या 15 रॅडिएशन झाला. हे परिवार गेले 15 वर्ष आपल्या चर्चला येतं. ते म्हणतात रॅडिएशन वगैरे झालं आणि आता त्यांना रिपोर्ट आलेला आहे की संपूर्ण कॅन्सर निघून गेलेला आहे. प्रभू येशूकडे नेहमी ते प्रार्थना वा. करत होते. सर्व रिपोर्ट What त्यांचे a good normal आले. testimony. Hallelujah. So, who is she? Yeah. त्यांची मुलगी आहे. She's crying. Oh God. Don't cry. See. Nothing will happen to your mama. Your mama is God's beloved. Yes. Don't cry, okay? पप्पाच्या आशीर्वादाचं बाळ आहे हे. 9 महिने उपवास केले मी तेव्हाही मला राहिली पोटात. See that. कुछ नहीं, काय नाही होणार. थँक्यू जीसस. Lord is there, and Hallelujah. Jesus is there. He's given a Amen. new life. Amen. God bless you, चांगली brother. राहावी हीच इच्छा आहे. नाही होणार. Pray, Lord. Touch her. कधीही रिलॅप्स होणार नाही. Let it not त्याला relapse. देवाने आरोग्य Never. दिलंय. She is the apple of your eye. Amen. So nothing will happen. You protect her Yes. like you protect your Yes. eye. Yes, Master. Thank you, Father. Yes, Lord. Bless this child also. Yes, Jesus. Let her grow up under your Yes, grace. Father. Fulfill all her heart's desire. Yes, Bless him Master. also, Lord. Thank you, mightily. Jesus. Thank you, In Lord. Jesus' name.